नाश्ता करायचा आज ताईकडे आम्ही नाश्ता करायला आणि ताईच्या हातचे मस्त आता पोहे खाणार आहे आज तुरीचे दाणे चण्या मला पातळ अशी आमटी करायची होती. थोडेसे याचे हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. उद्या करून हे राहून जात होतं आणि छान असं पाट्यावर वाटून घेतलं. ही आईनं माझ्यासाठी भाजी केली होती, खूप छान झाली होती. आता पुढे दाखवते मी कशी बनवली. तर छान असं वाटून घेतलं की मी थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये लसूण जिरं टाकलं. लसूण जिरं कारण मी दाण्यामध्ये टाकलं नव्हतं. हळद आणि मीठ टाकलं. मिरची दाण्यामध्येच होती, मग टाकण्याचा प्रश्नच नव्हता. हे सर्व छान असं तेलामध्ये भाजून घेतलं. हे भाजल्यानंतर सर्व झालं की फक्त याच्यामध्ये वरून गरम पाणी सोडायचं आणि छान अशी आपली आमटी तयार होते. आणि हे गावरानी तुरीचे दाणे होते आणि मधातच हे पोह्याचं दिसलं नाही, हे ताईकडे केलेलं आहे. चुकून तो व्हिडिओ इकडे आलेला आहे. आणि बघा आता छान अशी आपली गरम पाणी टाकलं, थोडीशी एक उकळी होऊ द्यायची. छान अशी भाजी तयार होते आणि चवीला पण मस्त लागली. आज रविवार होता ना, थोडेसे कामात वेळच झाला. आणि इथे बघा मी उशीची खोड करत आहे जुन्या ड्रेसपासून. ते पुढं तुम्हाला दाखवेल उद्या वगैरे. आज थोडंसंच झालं, फक्त कापून घेतलं बस. नंतर आहे ना बऱ्याच दुसऱ्या बॅगा वर ठेवायच्या होत्या, त्या राहून गेल्या होत्या. आणि मी काय केलं, जुन्या गाऊनचा उपयोग असा केला की याच्यामध्येच डायरेक्ट बॅग टाकते, म्हणजे खोळीसारखं होईल आणि आपल्या बॅगा खराब होत नाही. बऱ्याचदा काय होते बाहेरून आलं ना की धूळ खूप बॅगावर बसत राहते. आणि नंतर मला उद्या कोथिंबीर वडी करायचा विचार सुरू आहे. थोडीशी पूर्वतयारी केली ना लवकर होईल म्हटलं. आणि तसंही असा नाश्ता वेगळा असला ना तर भरपूर वेळ जात असते. छोट्या वड्या तयार करायला वेळ लागेल. म्हटलं आज मसाला तरी तयार करूया. आणि अननसचं हे आहे ना मी लावून देणार आहे, तेच मी कापून ठेवलेलं होतं उद्यासाठी. आणि सगळं याच्यामध्ये खसखस खोबरं आणि सर्व भाजून घेतलेलं आहे मी, जे मला लागते. काजू बदाम आता मी पुढं दाखवते तुम्हाला काय काय भाजून घेतलं. आजची अशी दिनचर्या होती, म्हणजे व्हिडिओ पण जास्त बनवला नाही गेला, म्हणून म्हटलं थोडीशी आहे ते तुमच्यासोबत तुम्हाला दाखवावी. आणि मलाही छान वाटते तुमच्यासोबत बोलायला किंवा असं काही दाखवायला, म्हणून थोडंसं मी जे काम करते ते दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. आणि हे करता आहे ना खसखस हे वगैरे सर्वच मी मग काढून भाजत होती. आणि हे लक्षात सुद्धा येते मग आपलं एखादी वस्तू राहिली बिली तर. आणि हे सर्व काढलं आणि बरेचसे कामं केले आणि थोडंसं दुपारी आरामसुद्धा झाला. म्हणून म्हटलं आज व्हिडिओ करणारच नव्हती, पण म्हटलं जाऊ दे, जेवढं झालं तेवढा तुम्हाला दाखवते म्हटलं. आणि थोडंसं मग काजू बदामसुद्धा मी घेतले. मी नेहमी नाही टाकत, हे कधी टाकते कधी नाही टाकत. आजची दिनचर्या अशी होती माझी. बघा आता मी काय केलं, उद्या जर आज रविवार होता, आज तर काही जास्त व्हिडिओ काढला नाही झाला. आता संध्याकाळच्या टाईमला मी आहे ना खसखस थोडंसं भाजून घेतलं आणि थोडंसं बघा खोबरं पण भाजलं, थोडंसं शेंगदाण्याचा कूट पण टाकला आणि थोडंसं काजू बदाम थोडंसं टाकलं. कधी टाकते तर कधी नाही टाकत, कारण सकाळी माझा विचार सुरेश कोथिंबीर वडी करायचा आणि सकाळी खूप घाई होऊन जाते. मग असा वेगळा नाश्ता करायचा तर वेळ लागते, थोडं करा वगैरे त्याला वेळ लागत असते. म्हणून मी आज तयारी करून घेतली आणि उद्या सकाळी आता तुम्हाला कोथिंबीर वडी दाखवेल. तसंच आहे आपल्या चॅनलवर रेसिपी.